SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सर बुम बंद ते आपल्या असायला पाहिजे. ते केवळ जयंती आज संदेश बाबासाहेबांनी आज खरं तर बाबासाहेबांची जास्त जास्त देशाला ज्या लोकशाहीला संविधानाला खूप मोठा खतरा संविधान बदलण्याच्या गोष्टी हे सत्ताधारी भाजप करून होत आहे. बाबासाहेबांना न मानणाऱ्या गोष्टी होत आहे. लोकशाहीचा अंत कुठेतरी होताना दिसत आहे आणि मला असं वाटतं ही ती वेळ आहे की आपल्याला जरा त्यावेळेस स्वातंत्र्य लढाईमध्ये लढायची चान्स आपल्याला कोणालाच भेटला नाही, पण ही ती दुसरी लढाई आहे जी आपल्याला लढायची आणि आताच संघर्ष करणं, आताच संघटित करणं हे गरजेचं आहे. जात पात धर्म सगळं बाजूला लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी मला असं वाटतं आता काळाची गरज आहे आणि तीच खरं जयंती साजरं करणं मला असं वाटतं. दर दिवशी रोज मला असं वाटतं उठल्यावर बाबासाहेबांचे विचार आणि संविधान जपण्याचा जो ते वचन आहे ते आपल्याला घेणं महत्वाचं आहे. उद्या 3 दिवसाचं संसदीय सत्र आहे महिला आरक्षणावर, पण महिला आरक्षण हे 23 मध्ये काँग्रेस पक्षाने सपोर्ट देऊन पारित केलेलं. त्याच्या आधी 73 आणि 74व्या अमेंडमेंटनुसार आपण पंचायत आणि महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये महिला आरक्षण 50% आणि 2023 मध्ये जेव्हा या लोकांनी अमेंडमेंट आणली की 50% महिला आरक्षण पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत झालं पाहिजे. तर आज 30 महिने झाले, 30 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि आता नेमकं इलेक्शन असताना त्यांनी ही घोषणा केली. तरी महिला आरक्षणाचं अमेंडमेंट ऑलरेडी पारित झाली आहे. हे त्यांना डिलिमिटेशन या ठिकाणी आणायचं आहे, सेन्सस या ठिकाणी आणायचं आहे आणि किती असंविधानिक आहे, कारण का डिलिमिटेशन होण्याच्या आधी सेन्सस होणं गरजेचं आहे. म्हणून एकंदरीत हा ज्वलंत उदाहरण आहे किती असंवैधानिक हे काम करतात आणि ऑपोजिशनला न घेता खरं तर ही अशी बिलं पारित होण्याच्या आधी पुन्हा देशभरात चर्चा झाली पाहिजे, पण चर्चा होत नाही. मोदीजी एकच ओपन घेत आहेत संमेलन, एकतर्फी सगळं चाललं. एकतर्फी जेव्हा होते तेव्हा लोकतंत्र नसतं, जेव्हा संवाद होतो तेव्हा संवादाची ताकद आहे जी आपल्याला संविधानाच्या मागे की लोकांमध्ये संवाद नष्ट करून ती आणि हे समाप्तीचे कुठेतरी संकेत आहेत. पण जोपर्यंत ओके, धन्यवाद. बाबासाहेबांना विचार करणं तोपर्यंत अगदी चौथा स्तंभ जो आहे त्यांच्यासमोर पण मोदीजी मागच्या 15 वर्षात आले आणि तेच मनमोहन सिंगजी अनेकदा आले होते. त्याच्यावरूनच कळतं की कसं लोकशाहीचा अपमान आणि संविधानाचा अपमान हा मोदीजी आणि राज ठाकरेंनी